हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गेले 2-3 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत म्हणून म्हटलं आज पोस्ट करा। आज रविवार होता म्हणून म्हटलं अक्कलकोटला जायचं आणि हा प्लॅन आमचा अचानकच ठरलेला। पाठीमागच्याही रविवारी आम्ही अक्कलकोटला गेलेलो, त्या दिवशी सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच होता आणि आज आमच्या नंदबाई सुद्धा गावी आलेल्या होत्या म्हणून म्हटलं जाऊन येऊयात चला। रेड कलर आहे का नाही? रेड कलर आज तुझ्या मोबाईल मध्ये रेड कलरची दिसते। तर रात्रीचीच वेळ होती, 12च्या नंतर सगळ्यांनी आवरलं आणि 1 वाजेपर्यंत आम्ही निघालो। आणि लवकर निघण्याचं कारण म्हणजे पहाटेची काकड आरती जाईपर्यंत आम्हाला भेटते। 4-4:30 वाजेपर्यंत तिथे जरी पोहोचलो ना, बरोबर आरतीच्या टायमाला आम्ही तिथं पोहोचतो। तर सोलापूरमधून माझी दीदी सुद्धा येणार होती म्हणून म्हटलं तिला कॉल करावं। आम्ही निघल्या इथून कॉल केला, तोपर्यंत आम्ही जाईपर्यंत तिचं आवरून झालेलं होतं। म्हणजे त्यांची गाडी ते घेणार होते आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये जाता जाता नाझऱ्याच्या टोल नाक्यावरती मस्त कॉफी पिलो आणि डायरेक्ट पोहोचलो अक्कलकोट। 4-4:30ला आम्ही पोहोचलो आणि नंतर दर्शनासाठी निघालो। आणि आज सुद्धा भरपूर गर्दी होती। पाठीमागच्या रविवारी आम्ही गेलेलो त्या दिवशी सुद्धा भरपूर होती, पण आज त्याच्या डबल गर्दी होती। पळत नाही झाले, पळत आल्या का झाले। संपुष्टासन तर बघितलं का तुम्ही, एवढी गर्दी आहे आणि आज सुद्धा आमच्या जाऊबाई आलेल्या होत्या तिकडून। तर बघा झालं काय, पहिल्यांदा आम्ही दर्शन घ्यायला गेलो, त्यावेळेस दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर आलो दर्शन घेऊन। आणि त्यावेळेस बघतो तर काय गर्दी काहीच नव्हती म्हणून म्हटलं चला आता अजून एकदा जाऊन दर्शन घेऊन येऊया। पूर्ण रिकामं झालेलं होतं बरं का मंदिर, म्हणून अजून एकदा जाऊन दर्शन घेऊन आलो। मस्त झालं दर्शन। तर दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं स्वामी महाराजांनी जिवंत समाधी जिथं घेतलेली आहे ना, तिथे त्या मठामध्ये आम्हाला जायचं होतं। पण अगोदर तिथे जाऊन नंतर इकडे यायला हवं होतं, पण आमच्याकडून उलट झालं, कारण की आम्हाला पहिल्यांदा माहीतच नव्हतं। तर इथे बघा मठामध्ये एक विहीर आहे, जे की 1858 ते 1878 या कालावधीमध्ये खोदलेली होती। तर ह्या विहिरीचं जे पाणी आहे ना, तर याला तीर्थ मानलं जातं आणि या विहिरीतल्या पाण्यानं स्नान केल्यानंतर किंवा पाणी ग्रहण केल्यानंतर अनेकशे आजार नाहीसे होतात असं म्हटलं जातं। आणि दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा या विहिरीचं पाणी आटत नाही असं म्हटलं जातं। तर तिथे स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांची वस्त्र वगैरे तिथे आहेत, तर त्याचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो। जाता जाता एका ठिकाणी थांबलेलो, गाडीसाठी छान फ्रेश असा हार घेतला दोन्ही गाडींसाठी सुद्धा। तर आम्ही इथून डायरेक्ट जाणार होतो मंगळवेढ्याला। तर जाता जाता एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो। आता सगळ्यांनाच भुका लागलेला म्हणून म्हटलं थोडाफार नाश्ता करावं, आणि पोरांना तर खूप जास्त। तर सोलापूरच्या पाठीमागेच एक हॉटेल आहे आणि तिथे गर्दीसुद्धा भरपूर होती, म्हटल्यानंतर म्हटलं नाश्ता छानच असणार। सगळ्यांसाठी डोसा मागवलेला आणि पोरांना तर इतक्या जास्त भुका लागलेल्या, सगळ्यांनी एक एक करून खाल्लेला होता आणि शिरासुद्धा घेतलेला आणि शिरासुद्धा इतका टेस्टी होता ना, खूप छान असा शिरा होता। तर नाश्ता केला आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो होतो मंगळवेढ्यामध्ये। तर इथे मंगळवेढ्यामध्ये एक रिद्धी-सिद्धी महागणपती मंदिर आहे। तुम्ही मंदिर बघितलं का? पूर्ण मार्बलमध्ये असं बनलेलं आहे आणि इथं मी तर पहिल्यांदाच आलेले होते। तुम्ही कोण या मंदिरामध्ये आलेला आहे का तुमच्यापैकी कोण मंगळवेढ्यातल्या? तर मला कमेंटमध्ये सांगा।
तर मंदिर एकदम सुंदर आहे. बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता इथून आमचे जातच प्लॅन चालू होते. तर इथून सुद्धा आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलेलो. तुम्हाला जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.